आज आपण करणार आहोत तोंडात टाकताच अगदी लोण्यासारखे विरघळणारे पण अजिबात कडक किंवा चिकट न होणारे रवा नारळाचे लाडू. लाडू बघा ना किती सुंदर मस्त गोल गरगरीत बनून तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी इथे आपण कोणत्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाहीये, त्यामुळे हे लाडू बनवताना पाक बिघडण्याचं तर अजिबात टेन्शनच नाही. बिना पाकाचे असल्यामुळे अगदी मौसूत होतात, तोंडात टाकताच ते विरघळतात, अजिबात कडक होत नाहीत, चिकट होत नाहीत आणि बनवायला सुद्धा खूप जास्त सोपे आहेत. साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन तुम्ही सुद्धा हे लाडू बनवले तर तुमचे लाडू सुद्धा अजिबात बिघडणार नाहीत, असे छान खुसखुशीत आणि मौसूत बनून तयार होतील. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता सगळ्यात आधी तर आपण लाडूसाठी पिठी साखर तयार करून घेऊ. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये घ्यायची अर्धी वाटी साखर. तर याच वाटीने आपण बाकीचं साहित्य सुद्धा मोजून घेणार आहोत. अर्धी वाटी साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि मिक्सरवर फिरून याला बारीक वाटून ही अशी पिठी साखर लाडूसाठी तयार केलेली आहे. आता रवा भाजण्यासाठी इथे आपल्याला जाड तळाची आणि खोलगट कढई वापरायची आहे, म्हणजे मग रवा करपत नाही, याचा रंग बदलत नाही आणि त्यामुळे लाडूसुद्धा चवीला छान लागतात. जाड तळाची कढई गॅसवर गरम करायला ठेवली. यामध्ये घालायचे आपल्याला पाव वाटी साजूक तूप. तूप घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप जास्त घट्ट किंवा पातळ तूप आपल्याला वापरायचं नाही आहे. हे थोडंसं असं सैलसर मी इथे तूप घेतलेलं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं, वितळलं गेलं की त्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत. रवा भाजण्याआधीच आपल्याला हे ड्रायफ्रूटचे काप तुपावरती छान खरपूस तांबूस रंगावरती कुरकुरीत होईस तोपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटं तुपामध्ये हे ड्रायफ्रूटचे काप छान तांबूस रंगावरती कुरकुरीत असे तळून घेतले की याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. इथे मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेतले तरीही चालतील. आता रवा भाजून घ्यायचा आहे, तर ज्या वाटीने मोजून आपण साखर घेतलेली होती त्याच वाटीने मोजून बरोबर 1 वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. आता हा रवा आपल्याला रंग बदलू न देता, करपू न देता 15 ते 20 मिनिट मंद ते मध्यम गॅसवरती सतत एकसारखा हलवत छान भाजून घ्यायचा आहे. रवा जितका तुम्ही व्यवस्थित भाजून घ्याल तितके लाडू चवीला चांगले लागतात. खूप जास्त मोठ्या गॅसवरती जर रवा भाजला की तो कडक भाजला जातो आणि लाडू खाताना ते थोडेसे करकरीत लागू शकतात. तर हे बघा, जवळपास 10 मिनटं झालेली आहेत. याला सतत एकसारखं हलवत रवा मी मंद ते मध्यम गॅसवरती भाजून घेत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता रव्याला छान बदामी रंग आलेला आहे. पण रवा अजून पूर्णपणे व्यवस्थित भाजला गेलेला नाही आहे. रवा थोडासा भाजला गेला म्हणजे साधारण 50% इतका रवा भाजला गेला की आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा कीस घालायचा आहे. ज्या वाटीने मोजून रवा घेतलेला आहे बरोबर त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस घ्यायचा आहे. ओल्या नारळाचा कीस यामध्ये घातल्यानंतर अजून याला आपल्याला मंद गॅसवरती 5 ते 7 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मग नारळातील ओलसरपणा कमी होतो आणि त्यामुळे लाडूसुद्धा जास्त दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. तर हे बघा, अजून 5 ते 7 मिनटं हे मिश्रण मी मंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आणि छान असा बदामी रंग या मिश्रणाला आलेला आहे. अजिबात ते करपलेलं सुद्धा नाही आहे आणि ओला नारळातला सुद्धा ओलसरपणा कमी झालेला आहे, त्यामुळे मिश्रण छान खुसखुशीत झालं आहे. हे व्यवस्थित भाजून घेतलं की म्हणजे मग लाडू चवीला चांगले लागतात. त्यानंतर बघा, इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. यापैकी थोडं थोडं दूध आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. दूध घातल्यामुळे रवा छान फुलतो, मिश्रणाला सुद्धा ओलसरपणा येतो आणि त्यामुळे लाडू बांधायला सोपे जातात. दुधामुळे हे मिश्रण मौसूत होतं आणि त्यामुळे लाडूसुद्धा मस्त मौसूत होतात आणि अगदी तोंडात टाकताच ते विरघळतात, अजिबात कडक किंवा कोरडे होत नाहीत. तर थोडं थोडं दूध मी यामध्ये घातलेलं आहे आणि दूध घातल्यामुळे बघा रव्याच्या इथे गुठळ्या तयार झालेल्या आहेत. यामध्ये तयार झालेल्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, दूध घातल्यामुळे या मिश्रणामध्ये थोड्याशा गुठळ्या तयार झालेल्या होत्या, त्या मी मोडून घेतलेल्या आहेत आणि मस्त असं खुसखुशीत लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या पेला किंवा ग्लासच्या मदतीने या गुठळ्या मोडून घेऊ शकता किंवा हवं असेल तर तुम्ही मिक्सरवर याला थोडंसं पल्स मोडवरती फिरून घेतलं तरीही चालेल. आता यामध्ये थोडीशी विलायची आणि जायफळाची पावडर घालायची, म्हणजे मग लाडू चवीला चांगले लागतात. याला मिक्स करून घेऊ. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर बघा, सुरुवातीलाच साखर आपण मिक्सरवर फिरून पिठी साखर तयार करून घेतलेली होती ती यामध्ये घालायची. लक्षात ठेवा, गॅस बंद करायचा, त्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे. इथे तुम्हाला पिठी साखरेच्या गुठळ्या दिसत असतील. साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पिठी साखरेच्या गुठळ्यासुद्धा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत.
तर हे मिक्स करतच आपल्याला पिठी साखरेच्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. तर हे बघा, यामध्ये पिठी साखर अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे, चांगली एकजीव झालेली आहे. हे मिश्रण गरम असल्यामुळे आपण यामध्ये पिठी साखर घातल्यानंतर याच्या उष्णतेमुळे पिठी साखर विरघळली जाते आणि या मिश्रणाला ओलसरपणा येतो. त्यामुळे आपल्याला लाडू बांधायला सोपे जातात. यासाठी वेगळा असा पाक करायची अजिबात गरज लागत नाही. तर इथेच बघा, कढईमध्ये हे मिश्रण असं आपल्याला झाऱ्यानेच असं दाबून ठेवायचं आहे, म्हणजे मग साखर यामध्ये चांगली मुरली जाते. यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे 15 ते 20 मिनटं आपण असंच झाकून ठेवणार आहोत, म्हणजे साखर यामध्ये व्यवस्थित एकजीव होईल आणि मुरली जाईल. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. मिश्रणसुद्धा थोडंसं थंड झालं आहे, कोमट झालेलं आहे. हाताला सोसवेल इतपत हे थंड झालं की त्यानंतर बघा, याच्या ज्या या गुठळ्या तयार झालेल्या आहेत याला मोडून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण असं मोकळं सुटसुटीत आपल्याला हाताने करून घ्यायचं आहे. तर हे बघा, 15 ते 20 मिनटं हे मिश्रण मी झाकून ठेवलेलं होतं, तरीसुद्धा बघा मस्त खुसखुशीत हे मिश्रण झालेलं आहे आणि याच्यात हलकासा ओलसरपणा आहे, त्यामुळे लाडूसुद्धा बांधायला सोपे जातात. तर हे बघा, याची जर अशी मूठ वळली तर अगदी याचा गोळा तयार होतो. याचाच अर्थ लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झाले. आता यामध्ये घालूयात तळलेले ड्रायफ्रूट्सचे काप. याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण याचे लाडू बांधायला घेणार आहोत. लाडू वळत असताना हे मिश्रण एखाद्या पळीने किंवा वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे मग लाडू एकसारख्या आकाराचे सगळेच्या सगळे बनून तयार होतं. लाडू वळत असताना मिश्रण एखाद्या वाटीने किंवा पळीने घ्यायचं, म्हणजे मग एकाच आकाराचे सगळेच्या सगळे लाडू बनून तयार होतात आणि दिसायला सुद्धा ते खूप सुंदर दिसतात. लाडू वळताना याला खूप जास्त दाब देण्याची गरज लागत नाही. अगदी हलक्या हाताने दाब देत हे असे सुंदर गोल गरगरीत लाडू तुम्ही तयार करू शकता. थोडासा लाडू हातावर खेळवायचा, म्हणजे मग छान गोल गरगरीत लाडू बनून तयार होतो. इथे आपण हे लाडू बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाही. जर आता तुम्हाला हे मिश्रण कोरडे वाटत असेल तर यामध्ये थोडंसं तूप किंवा दुधाचा हबका मारू शकता. त्यामुळे मिश्रणाला थोडासा ओलसरपणा येतो आणि लाडूसुद्धा बनवायला सोपे जातात. तर हे असे मस्त गोल गरगरीत सुंदर असे हे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत. तर हे लाडू बघा किती सुंदर, मस्त गोल गरगरीत आणि अगदी पेढ्याप्रमाणे मौसूद बनून तयार झालेले आहेत. जेव्हा आपण पाकातले रवा लाडू बनवतो त्यावेळेला पाक जर व्यवस्थित जमला नाही तर लाडू हाताने तोडू की दाताने तोडू असा प्रश्न पडतो. पण हे लाडू बिना पाकाचे असल्यामुळे इतके मौसूद होतात की अगदी जिभेवर ठेवताच ते विरघळतात. यामध्ये आपण ओल्या नारळाचा वापर केलेला असल्यामुळे लाडू चवीला अप्रतिम लागतात, रसरशीत होतात. एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. तर बघा, लाडू अगदी लोण्याप्रमाणे मौसूद झालेला आहे. इतके छान हे लाडू बनून तयार होतात, अगदी पेढ्याप्रमाणेच तोंडात टाकताच ते विरघळतात. व्हिडिओमध्ये सांगितलेलं साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन तुम्ही सुद्धा हे परफेक्ट असे मौसूद तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळाचे लाडू करू शकता. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर हे लाडू तुम्ही नक्कीच बनवू शकता. एकदा करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.